विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार अरुण गायकवाड यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचारात आघाडी घेतली असून सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रचार रॅलीला सुरुवात केली। धायरी येथून प्रचाराची सुरुवात झाली। यावेळी प्रचार रॅली वडगाव, नरे, माणिकबाग, रामनगर, वारजे, उत्तमनगर तसेच शिवणे येथे शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे नेण्यात आली। कमी वेळेत पूर्ण मतदारसंघात रॅली काढत अपक्ष उमेदवार अरुण गायकवाड यांनी मतदारांना आपण निवडून आल्यानंतर काय कामे करणार असल्याचा जाहीरनामा आपल्या भाषणात व्यक्त केलाय। तसेच मी निवडून आल्यावर जर कामे केली नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले। यावेळी अरुण गायकवाड यांनी प्रचारात आघाडी घेतली। रॅलीमध्ये कार्यकर्ते व वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। साहेब, आता आमचा प्रचार वारजे, माळवाडी, रामनगर, शिवणे, उत्तमनगर, आता इथे कोल्हापूर ठिकाणी आले। एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय ना, त्याचा इच्छा प्रश्न नाही साहेब। आता ह्यावेळेस लोक मला प्रचंड बहुमताने निवडून देतील। काय विजन आहे तुमचं या निवडणुकीसाठी? आता सध्या विजन जे आहे ना साहेब, भीमराव अण्णांनी कुठल्याही प्रकारचा कुठल्याही ठिकाणचा विकास केला नाही। आता कोल्हापूरमध्ये आलेलो आहे बघा, काय बघा रस्त्याची काय परिस्थिती, माणसाला नीट चालता येत नाही, असे रस्ते खराब झालेले आहेत। त्याच्यामुळे सर्व बहुजन मला आता ह्यावेळेस साथ देतील। अहो, मी स्वतःहून नाव घेऊन त्यांच्यावर आरोप करतो ना, कारण का त्यांनी कामच केलेलं नाही ना। अहो, सराव समज सांगाल, इथं कुठल्याच प्रकारचं त्यांनी काम केलं नाही, कुठल्याही बहुजनाला त्यांनी कामाला लावलं नाही, कुठल्याही ठिकाणी त्यांनी समाज मंदिरे बांधलेले नाही, कुठल्याही ह्या ठिकाणी बुद्ध मंदिर बांधलेलं नाही, कुठल्याही घरकुल त्यांनी मंजूर केलेलं नाही। विकास कसला झाला? विकास काही झालेला नाहीये। जरी विकास म्हणत असते तर बोला ना आम्हाला, आमच्या समस्या आम्ही त्यांना उत्तर देऊ ना। कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही। मी आत्ताच मतदानची श्वास साधतोय। कोंडूरावड्यामध्ये इथं आलो, आता शिवाजी महाराजांना पुष्पार्पण करून मी आता ही भाषण सांगणारच आहे, भाषणामध्ये सांगणारच आहे मी त्यांना, इथल्या लोकांना। कुठले प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही आता प्रचारात उतरलाय? आता मेन मुद्दे जे आहेत ना साहेब, हे जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाला पहिलं मी नोकऱ्या देणार, कारण रोजगार देणार। कारण का त्यांना जर रोजगार नाही दिला तर आपली सगळी बेकारी झालेली आहे। कारण कसं आजकाल तरुण युवक सुद्धा दारू प्यायला लागला, जुगारी खेळायला लागला, वाईट वासनाचे यशने लागायला लागला। जर त्यांना जर रोजगार मिळाला तर ती कुठाने करणार नाही। सकाळी 9ला जातील, संध्याकाळी 6-7ला येतील, घरी जाऊन जेवण करून आराम करतील। आणि सध्या कामच नसल्यानंतर माणूस बेकार होतो, त्या टेन्शनने माणूस दारू सुद्धा पितो। मतदारांना काय आव्हान करा? मतदानाला हेच आवाहन करणार आहे साहेब, मला एकदा निवडून द्या, मी ह्या जनतेचं सोनं करेल आणि प्रत्येक घराघरीच गव्हर्नमेंटचा सर्वे करायला लावेल। बाबा ह्यांना सर्वे करा, यांच्या घरात किती शिकलेले, काय शिकलेले, त्या हिशोबाने त्यांना मी नोकरीला लावेल। दादांना वांदे साहेब गेल्यानंतर आपण भीमरावांना तापकीरांना निवडून दिलं, तर भीमराव अण्णांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही। कमीत कमी 12-12.5 वर्ष झाले आपण भीमराव अण्णा त्याचे चालू आमदार आहेत। भीमराव अण्णांनी कुठल्याही बहुजनाला कामाला लावलेलं नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याचा कोण कार्यकर्ता असेल त्यांनी पण मला येऊन गोळा जर काम केलं असेल तर। दादांना भीमराव अण्णांनी कमीत कमी आतापर्यंत खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख पोरं गव्हर्नमेंट सर्व्हिस लावायला पाहिजे होती। अजूनही एकही कुठल्याही गव्हर्नमेंट सर्व्हिसला एकही माणसाला त्यांनी कामाला लावलं नाही, एकही माझ्या बहिणीला कामाला लावलं नाही। अरे, रामनगरची पोरं हे जवान काम नसल्यामुळे दारू पितात, जुगार खेळतात, मर्डर करतात, मारामारा करतात, केवळ कामं नसल्यानंतर। त्यांना जर काम असतं तर माझे भांड दारू पिऊन त्यांना करत बसते नसते। दादांना अजून वेळ गेलेली नाही, 20 तारीख जवळ आलेली आहे। 20 तुम्हाला जर बदल करायचा असेल तर गॅस तिकडीला निवडून द्या। 24 तासाच्या आत नाही तुमच्या घरी सर्वे करायला लावला तर नावाचा अरुण गायकवाड म्हणणार नाही, या ठिकाणी गाव सोडून मी बाहेर देशात जाईल। नंतर मला तुम्ही निवडून दिले तर मी तुमचं नाही काम केलं तर मी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देईल। बाळांनो, मी घाबरत नाही, संविधान प्रमाणे चालणार आहे। कुठल्याही पैशाला बळी पडू नका। अरे, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, पण चिगडीला एकदा मतदान करा, चिगडी तुम्ही निवडून आणा, नंतर मला सांगा
पद्धतीने ह्या रामनगरमध्ये पहिला मी घराघरीस येईल. बाबांनो, आपली पोरं फार बेकारी झाली रे. आपल्या पोरांचे केवळ काम नाही. अरे 13वीचा पोरगा आधा रोज पितो, 12वीचा पोरगा आधा रोज पितो. तर केवळ काम नसल्यानंतर अरे भीमराव अण्णांनी बिल्डिंग पाडायचं काम चालू केलं, पण आडवायचं काम चालू केलं नाही. काम आडवायचं चालू केलं असेल तर फक्त अरुण गायकवाडने माझ्यापाशी सत्ता नसताना सुद्धा मी महानगरपालिकेचं काम आडवायचं केलेलं असेल. फक्त बाबांना ह्या रामनगर मधनं मला थोडं फार मतदान झालं, मी 100% जिंकून येईल. रामनगरकडे मी फिरकलो नाही तरी माझा सगळा जीव ह्या रामनगरवर होता. माझी भावना होते दारू पेत होतं, त्याला मी कॉन्ट्रॅक्ट देईन, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट बनवून. बाबांना घाबरू नका रे. मी पण पहिला घाबरत होतो, पण आता घाबरत नाही. अरे बाबासाहेबांनी सांगितलं जगायचं तर वाघ होऊन जगायचं, तर शेळी मेंढी होऊन जगायचं नाही बाबांनो. अरे आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे बोलायला. तुम्ही जे वोटर आहेत तुम्ही सुद्धा भीमराव अण्णांवर सुद्धा बोलू शकता का, तर तुम्ही त्याला जिंकून दिलेला आहे. बाबांनो, बदल अजून घडवायचे आपल्याला वेळ गेलेली नाही, लक्षात ठेवा. मी जर एवढं तुम्हाला सांगतो 2014ला सुद्धा आमदार केला थांबलो होतो, 2019ला सुद्धा माझा 1 नंबरला हप्ता होता, आणि परत 2024ला सुद्धा थांबलो. मी सगळं हे जीवन जे लावले मग तो बहुजन समाजासाठी लावलेलं. बाबांनो, माझा हाच जाहीरनामा आहे. मला एकदा निवडून द्या, मी रामनगरची एकही पोरग दारू पिणार नाही, गुंडागर्दी कमी होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जर दुसऱ्याला निवडून दिले 1000 पैशासाठी तर तुमच्या पोरांची बेकारी आहे. बाबांनो, लक्षात ठेवा. अजून बदल घडवण्याचा वेळ गेलेला नाही. आणि एकदम 1000 पाचशे असत्या 12 महिने नाही. काहींना लक्षात ठेवा. आपल्या आमदारांनी किती पोरं कामाला लावत, कोण हात वर करते का दाखवा. मी इथनं निघून जातो. अरे कोणाला कोणी कोणाकडे लक्ष देत नाही. एकदा निवडून आलं ते घरी जातात. त्यामुळे आपल्याला एखादा गरीबाचा कार्यकर्त्यांना निवडून दिलं तर तो गरीब आपला काही करतो. लक्षात ठेवा. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराम.